संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. त्याच्या अनुषंगाने आजच्या युववाणी कार्यक्रमात ऐकूया भारतीय राज्यघटनेविषयी माहिती. आणि ही माहिती सांगणार आहेत सय्यद रहीम यांच्याकडून. चला तर मग ऐकूया ही माहिती. हे एक सामान्य पुस्तक नसून आपल्या देशाचे प्रतीक आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देश आहे तरी काय? समाजशास्त्रज्ञ म्हणतात की एक देश समान वंश, धर्म, भाषा, परचम आणि राज्य मानणाऱ्या लोकांच्या समूहाने तयार होतो. परंतु भारत अनेक भाषा, धर्म आणि सर्व जाती प्रजाती असलेला खंड आहे. समाजातील जुने संस्कार मोडून सर्वांना बरोबर घेऊन जाणे अशा देशातून पाहता येत नाही. पुढे जाण्यासाठी जुना कायदाही काम करू शकत नाही. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आपली राज्यघटना, आपले संविधान बनवले. हा आरसा असा एकमेव आरसा आहे ज्यामध्ये पाहून आपण स्वतः ओळखू शकतो आणि त्यावर स्वार होऊ शकतो. आज मी तुम्हाला या जादुई आरशाच्या आतल्या जगाच्या फेरफटका मारायला घेऊन जाईन. तो कसा बनला, तो कधी बनला आणि कोणी बनवला, का बनवला? चला तर मग आपल्या संविधानाची कहाणी सुरू करूया. शांतिनिकेतनचे सुप्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकारांनी भारताचा इतिहास, पौराणिक कथा आणि लोककथांच्या प्रतिमांनी हे पुस्तक सजवले होते. आणि प्रेम बिहारी नारायण राय जादा यांच्यासारख्या विचारवंतांनी आपल्या लेखणीने ते पुरस्कृत केले होते. ज्यांनी ही राज्यघटना तयार केली आणि ती लिहिली त्यांनी 3 वर्षे संविधान सभेत काम केले. कारण ती कल्पना केवळ पुस्तकाची नव्हती, तर ते एक नवीन देशाचे स्वप्न होते. नवा समाज, नवा देश, नवी संस्कृती जी या जगात याआधी कधीच दिसली नव्हती. ज्याची सुरुवात डिसेंबर 1946 मध्ये सुरू झाली होती. खरे तर त्याचा पाया खूप आधी घातला गेला होता. 1857च्या क्रांती दरम्यान बंडखोरांनी भारताची राज्यघटना ही बनवली, परंतु त्यांचे बंड लवकरच शमले. पण स्वतंत्र देशाचा आरसा बनवण्याचे स्वप्न दडपले नाही आणि महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला. स्वतःची राज्यघटना बनवण्याची मागणी तीव्र झाली. गांधीजींच्या आश्रयाने इतिहासात पुन्हा एकदा नवा भारत घडवण्याची संधी दिली होती. आणि इथे आझाद हिंद फौज आणि भारत छोडो आंदोलनामुळे भारतावर अनंत काळ राज्य करण्याचा इंग्रजांचा मनसुबा नष्ट झाला. विन्स्टन चर्चिल यांचा विजय झाला, मात्र निवडणुकीत हारले. ब्रिटनचे नवे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली म्हणाले की भारतासाठी नवीन राज्यघटना बनवायला हवी. या मॅजिस्ट्री सरकारच्या 3 कॅबिनेट मंत्र्यांना पहिल्यांदा भारतात पाठवले आणि व्हाईसरावच्या शिमला येथे कॅबिनेट मिशनची बैठक बोलवण्यात आली आणि भारतभरातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती या बैठकीला हजर होते. काँग्रेसच्या बाजूने त्यांचे अध्यक्ष मौलाना आझाद, तर त्यांच्यासोबत होते पंडित नेहरू, सरदार पटेल आणि खान अब्दुल गफार खान. तर मुस्लिम लीगचे मिस्टर जिन्ना, त्यांच्यासोबत होते लियाकत अली खान, सरदार निस्तार आणि नवाब इस्माईल खान. यावेळी शीख, पारसी, ख्रिश्चन व दलितांचे प्रतिनिधी होते. तर देशभर पसरलेले शेकडो राजपुत्र होते. त्यानंतर 16 मे 1946 रोजी कराराचा मसुदा तयार करण्यात आला. या सर्व गोष्टीबद्दल एकंदरीत कॅबिनेट मिशन अयशस्वी ठरले होते, पण त्यांना रिकाम्या हाताने परत जायचे नव्हते. त्यामुळे पुन्हा भेटीची प्रक्रिया आणि चर्चा सुरू झाली आणि महिनाभराच्या प्रयत्नानंतर 16 जून रोजी दुसरा प्रस्ताव समोर आला. नवीन संविधान बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या जिन्ना साहेबांच्या सिंहासनाविरुद्ध देशाचे स्वरूप फक्त एक संविधान सभाच ठरवेल. 2 महिन्याच्या सलोख्यानंतर समजूत घालत, मन वळवत कॅबिनेट मिशन परतले. अनेक बैठका होऊनही काहीही निष्पन्न झाले नाही. तेव्हा नेहरूजींनी त्यांच्या घरात घुसून इंग्रजांना शेवटचा इशारा दिला. कारवाईच्या भीतीने ब्रिटिश सम्राट सरकारने ताबडतोब होकार दिला आणि पंडित नेहरू भारतात परत येताच 3 दिवसात भारताचा आरसा बनवण्यासाठी घटनासभेची बैठक घेण्याचे ठरले. संविधान सभेत सर्व महत्त्वाचे लोक उपस्थित होते. फक्त 2 लोक तिथे नव्हते आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे लोक, एक कायदे आजम मोहम्मद अली जिन्ना आणि महात्मा गांधी. संविधान सभेचे अनेक सदस्य मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गांधीजीकडे पोहोचले. सर्व सदस्यांनी देखरेखीखाली शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. त्यांनी प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजी भाषण केले. राजेंद्र बाबूंनी त्यांच्या भाषणाने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला. 13 डिसेंबरच्या ऐतिहासिक दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेचे उद्घाटन केले. प्रस्ताव समोर ठेवला. आपल्यापैकी जो आपल्या आरशाचा पाया असणार होता आणि हे संविधानाचे ध्येय आणि उद्दिष्ट भारताच्या अखंडता आणि स्वायत्ततेपासून नवीन भारतात सर्वांची समानता आणि एकता याविषयी होते. पंडित नेहरूंनी आपला प्रस्ताव मांडला होता. त्यांनी एकामागून एक 8 मुद्दे मांडले होते आणि आपल्या राज्यघटनेचा संपूर्ण नकाशा मोजक्या शब्दात काढला होता. पण संविधान सभेत त्यांनाही काही लोकांची उणीव भासत होती. 13 डिसेंबर रोजी पंडित नेहरूंनी उद्दिष्ट आणि हरकती नियमावली मांडली. जेकर यांनी वस्तुनिष्ठ नियमनाला स्थगिती देणारी त्यांची दुरुस्ती मागे घेतली आणि 22 जानेवारी रोजी संविधान सभेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा ठराव संमत झाला. एप्रिलच्या शेवटी संविधान सभेची दुसरी
बैठक झाली तेव्हा बडोदा, कोचीन अनेक संस्थानांचे प्रतिनिधी त्यात सामील झाले होते. उदयपूर, जोधपूर, जयपूर, बिकानेर, विवा आणि पटियाला यासारख्या महत्त्वाच्या राज्यांचे प्रतिनिधी आता संविधान सभेत समाविष्ट करण्यात आले होते. गंमत अशी होती की ज्यावेळी भारतातील नागरिकांना भीती वाटत होती की भारताचे नागरिक राहतील की नाही किंवा तेथील रहिवासी होतील की फाळणीनंतर नवीन देशात जावे लागणार, त्यावेळी संविधान सभेतही नागरिकत्वावर चर्चा होत होती. स्वातंत्र्यानंतर 5 दिवसांनी 20 ऑगस्ट 1947 रोजी पुन्हा संविधान सभेची बैठक झाली, जिथे एकीकडे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होता तर दुसरीकडे अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या. एकीकडे ते संविधान बनवायला बसले होते, देशासाठी नवीन कायदे, दुसरीकडे सर्व प्रकारचे कायदे देशभर मोडले जात होते. कारण अमेरिकन इतिहासकार ग्रॅनविल एन्स्टीन यांनी संविधानाच्या या अधिवेशनात मूलभूत चुकीच्या महाविद्यालयाच्या विरोधात पडण्याचे मूलभूत अधिकार असे लिहिले होते. लिखित स्वरूप देण्याच्या दिशेने सुरुवात केली. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर बंगाल जगभरात संविधानाचे महान अभ्यासक मानले जाणारे नरसिंह राव यांनी विधानसभा आणि समितीमध्ये मांडलेल्या प्रस्तावाच्या आधारे राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात येणार असून त्यात 7 सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपालस्वामी, डॉक्टर भीमराव आंबेडकर, के एम मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी एन मित्तल, डी पी खेतान हे होते. तर समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकर यांची निवड झाली. त्या समितीने आता ठरवायचे आहे की भारतातील जनतेचे मूलभूत अधिकार काय असतील, किती असतील आणि ते कसे असेल. अनेक वर्षापूर्वी 1931च्या कराची काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंनी भारताच्या मूलभूत गोष्टींचा मुद्दा स्पष्टपणे मांडला होता आणि गांधीजींनी त्यांना सूचना केल्या होत्या, ज्याची पहिली बैठक 27 फेब्रुवारी रोजी झाली आणि त्यानंतर समितीची सलग 10 वेळा बैठक झाली, जेणेकरून स्पष्ट चित्र यावे. मूलभूत हक्क, समान कर, स्वातंत्र्य, संस्कृती आणि शिक्षण, शोषणाविरुद्ध आणि घटनात्मक संरक्षणाचा अधिकार याबद्दल नागरिकांच्या हक्कांच्या संदर्भात काय व्हायला हवे होते, कोणाच्या बाबतीत काय करू नये हे देखील ठरले होते. अनेक मुद्द्यावर सर्वांचे एकमत असते. मतदानाचा अधिकार, महिलांचे अधिकार, इतर काही अधिकार, जे इतर धर्मांचे पालन करतात त्यांचे अधिकार. पण आपल्या संविधानाचे निर्माते नवा इतिहास रचत होते, पण तरीही अनेक मुद्द्यावर निर्णय व्हायचा होता आणि त्यातला एक म्हणजे अभिव्यक्तीचा अधिकार. मूलभूत हक्कांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. मूलभूत हक्क ठरवणाऱ्या समितीने हे मूलभूत अधिकार यापुढे नागरिकांचे हक्क कधी राहतील हे ठरवायचे होते. त्यांचे संरक्षण केले पाहिजे. देशाची राज्यघटना जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आपण आपली राज्यघटना आणि मूलभूत हक्क ठरवू नयेत अशी इच्छा असणारे लोकही होते. डॉक्टर आंबेडकरांची राजकीय जाण आणि घटनात्मक विचार किती दूरदर्शी होते हे समजून घेण्यासाठी मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज येथे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले एक भाषण पुरेसे आहे. तर हे आहे भारताचे संविधान. धन्यवाद. युवा मित्रमैत्रिणींनो, आताच आपण भारतीय राज्यघटनेविषयी माहिती ऐकलीत आणि ही माहिती सांगितली होती सय्यद झाकीर सय्यद रहीम यांनी. युवा